नारळ सुपारीच्या बागेत आणि निळाशा रोढ्याच्या काठी वसलेलं हे ठिकाण, इथला हा साकव मला हिरव्या कंच दुनियेतच घेऊन गेला. इथं मी कुळागरात रमले, अस्सल कोकणी पदार्थ चाखले, मातीची भांडी बनवण्याचा प्रयत्न केला. अशा या सुंदर ठिकाणाचा अनुभव आज शेअर करणार आहे. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे कुळागराच्या छायेत वसलेल्या माचलीवर. मी आता उभी आहे एका साकवावरती. त्याच्या खालून असा मस्त ओढा वाहतोय. कोकणात याला व्हाळ म्हणतात किंवा पऱ्हासुद्धा म्हटलं जातं. आणि पाठीमागे माझ्यावरती अशी कुळागराची छायासुद्धा पडली आहे. मी इतक्या सुंदर जागी आहे. मी कोकणात आहे आणि कोकणामध्ये मी सिंधुदुर्गमधल्या माचलीमध्ये राहिली आहे. मी माचलीमध्ये दुपारीच पोहोचले आणि त्यानंतर म्हटलं की थोडीशी विश्रांती घेऊया आणि मग संध्याकाळी आजूबाजूचा परिसर फिरूया. तर मी आवरला आणि या साकवापाशी आले. तर या साकवावरूनच ॲक्च्युली स्टेमध्ये जाता येतं. हा आपला एंट्रन्स आहे. मस्त वाटतं आल्या आल्या, असं काय म्हणायचं, एक वेगळीच फिलिंग येते. तर हा आहे साकव. या साकवाची गोष्ट म्हणजे हा साकव सुपारीची जी मेलेली झाडं असतात त्यापासून तयार केला जातो. ही जी खोडं आहेत ती सुपारीच्या झाडांची आहेत. आणि आता मी मध्यभागी पोचली आहे साकवाच्या. तर इकडे हा ओढा आहे, बाजूला अशी कुळागरं आहेत. आणि या अशा सुंदर हिरव्यागार जागेमध्ये स्टे आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे कोकणातल्या लोकांच्या, म्हणजे जे कोकणात वाढलेत त्यांच्या बालपणीच्या सुरम्य आठवणी या साकवाभोवती आणि या ओढ्याभोवतीच्या असतीलच. तुमच्या काही आठवणी असतील तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. साकवावरून आत आल्यावरती खूप सुंदर कुळागर दिसतं. तर तो परिसर असा आहे, म्हणजे बघेल तिकडे झाडं आहेत. आणि इकडे समोर या बाजूला डायनिंग एरिया आहे. या बाजूने आपल्याला या ओढ्याजवळ उतरताही येतं. आपण आलो तो पूल त्या बाजूला आहे. अचानक पक्ष्यांची शिळ थांबली. एक जोरदार आवाज वातावरणात घुमू लागला. हा आवाज कुठून येतोय हे समजेना. एकाएकी समोरच्या सुपारीच्या झावळ्यातून टपोरे थेंब पडू लागले. मग समजलं की श्रावणातली पावसाची सर आवाज करत कुळागरात आली. मी तुम्हाला दाखवत होते तोपर्यंत पावसाला सुरुवात झाली. पाऊस काही थांबेल असं मला वाटत नाही आहे. तर मी तुम्हाला पुढे जाते आणि रूम दाखवते. कोकणात शेतामध्ये शेतीच्या कामासाठी एक खोपटं बांधलं जातं. या खोपट्याला स्थानिक भाषेत माचली म्हणतात. हीच सुंदर संकल्पना इथं साकारलेली दिसली. कुळागरात माड सुपारीच्या आणि नानाविध झाडांच्या छायेत अशा 6 कॉटेजेस बांधल्या. त्यांना नावही नक्षत्राचीच दिली आहेत. आणि त्या बांधताना कुठल्याही झाडावर कुऱ्हाड चालवलेली नाही आहे. जास्तीत जास्त नैसर्गिक आणि पारंपरिक गोष्टींचाच वापर केलेला दिसतो. तर इकडे कॉटेज आहे आमचं आणि या कॉटेजचं नाव आहे रोहिणी. इथल्या कॉटेजची जी नावं आहेत ती नक्षत्रावरून ठेवली आहेत. तर इथे हा डबल बेड आहे आणि आजूबाजूला ऐसपैस जागा आहे मुळात. आणि असं त्रिकोणी छान असं स्ट्रक्चर आहे. इकडे या बाजूला वॉशरूम सुद्धा आहे, दाखवते. आणि इकडे त्यांनी अंघोळीसाठी घंगाळं ठेवलंय. जुन्या काळात वापरली जायची घंगाळी. मी आत्ताच या परिसरात फिरून आले
आणि खरंच कोकण म्हटलं की समुद्राच्या अथांगतेसोबतच अशी कुळागरं, वाहते झरे, सुंदरसे साकव डोळ्यासमोर येतात. कोकणची संस्कृती यांच्या भोवती अशी घट्ट रुजली आहे. कोकण माझ्या मनात आहेच, पण त्याची एक छबी माझ्यासोबत कायम असावी असं नेहमी वाटतं. तर ही सुंदरशी रेखीव ज्वेलरी तयार केली आहे मागिनाने. जसं की या पेंडंटमध्ये समुद्रकिनारी असलेल्या टेकड्या आणि त्यावर डोलणारं नारळाचं झाड साकारलंय. ही अंगठी पाहूनही पक्की कोकणची आठवण येते. आधुनिक बदलत्या काळात मागिनानं असं महाराष्ट्रीय पण जपलेलं आहे. त्यांची ज्वेलरी लाईट वेट, रेखीव आणि कंटेम्पररी आहे. पारंपरिक पेहराव, मॉडर्न कपडे दोन्हींवरती सुरेख दिसते. हे दागिने 100% BIS हॉलमार्क्ड आहेत आणि यात वापरलेले डायमंड सुद्धा सर्टिफाईड आहेत. त्यांची 15 दिवसाची मनी बॅक पॉलिसी आहे, त्यामुळे तुम्ही निर्धास्त ऑर्डर करू शकता. शिवाय फ्री शिपिंग सुद्धा आहे. मागिनाचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये, नक्की चेक करा. मी आता उद्या सकाळी इथली कुळागरं फिरणार आहे, तर आपण उद्या सकाळी भेटू. तर इथली सकाळ अशी आहे. एक पावसाची मोठी सर येऊन गेली आता, त्यामुळे सगळं असं ओलं चिंब झालंय. तर आम्ही आता या कॉमन डायनिंग एरियामध्ये आलो आहोत नाश्त्यासाठी. आणि काल रात्री अंधार असल्यामुळं काल रात्री तुम्हाला दाखवता आलं नाही, पण असा हा इथला एरिया आहे. आणि इथे आम्ही बसलो आहे आणि तिकडे हा व्हाळ आहे. हाय. आणि हा रोहित. ह्याच्यावरती सकाळी इतकं म्हणजे मिरर सारखं रिफ्लेक्शन पडतं, अगदी म्हणजे आरशासारखं रिफ्लेक्शन पडतं. त्याचे शॉर्ट्स घेतले. नाश्त्याला आहे थालीपीठ, ही चटणी आहे, इकडे शिरा आहे, आप्पे, चटणी आणि कांदा पोहे आणि सॉस. नाश्ता करताना मला एक खूप छान गोष्ट नोटीस झाली, ती म्हणजे ही प्लेट आणि हे द्रोण. तर हे सुपारीच्या पानापासून तयार केलेत. जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर इथं केलेला दिसतोय मला. माझ्यासोबत आहेत आता माचलीचे ओनर प्रथमेश सामंत. तर आता आपण काय करणार आहे? आता आपण एक प्लांटेशन वॉक करू. आपले एक निसर्ग सफर. इकडे जे जे नारळ, सुपारी, इतर जी झाड आहेत ती मी तुम्हाला दाखवेन. तसं आपण एक गरपेट मारून येऊ. ओके, इकडे जायचं ना? हां, इकडे जाऊया. कुळागरात नारळा सुपारीच्या झाडांसोबत इतरही झाडं वाढत असतात. काही रायवळ आंब्याची, फणसाची जुनी झाड आहेत. मसाल्याची झाडंही छायेत वाढत असतात. हे सातविणीचं झाड आहे, सातविन किंवा सप्तपर्णी. हां, तर याचा उपयोग काय आहे की दिवाळीच्या दिवशी जनरली आपण भरपूर स्नॅक्स वगैरे खातो ना, आणि म्हणजे पोट बिघडण्याची वगैरे शक्यता असते. तर ह्याचा आतला जो भाग आहे त्याचं आम्ही एक रस काढतो आणि तो दिवाळीच्या दिवशी पिऊन दिवाळीच्या दिवसाला सुरुवात करतो. आणि तो अत्यंत कडू असतो, पण त्याचा परिणाम चांगला होतो पुढे. पचन एक चांगलं व्हायला लागतं. आणि आमच्या प्रत्येक घरात जसे आजोबा आजी कोण असले तर सगळ्या घरातल्या माणसांना बसवतात, हे पहिलं पाजतात आणि नंतर फराळ. असे जीवनावश्यक कितीतरी जिन्नस कुळागर भरभरून देतं आणि त्यांच्या हिरव्या रूपानं सौंदर्यासक्त मनही सुखावतं. एक सेल्फ सफिशियंट सिस्टीम म्हणजे ही कुळागर आहेत. माणसांसोबतच पक्ष्यांचं आणि फुलपाखरांचं हे हक्काचं स्थान आहे. मग ते सांगतात ना, काळी उंबर, ह्याला काळी उंबर म्हणतात. ह्याच्या ज्या बिया दिसतात बघा, वरती बिया आहेत, तर त्याचा ना वापर ह्याच्यासाठी केला जातो.
स्किन डिसीजेसमध्ये आयुर्वेदामध्ये. ओके. हां हां. असा पूर्वीपासून याचा वापर आहे. तर हे कदंबाचं झाड आहे आणि फक्त 10 वर्ष जुनं आहे. हे 10 वर्ष जुनं आहे पण वाढलंय किती उंच. मला आठवतं 10 वर्ष आधी आम्ही जेव्हा लावलेलं छोटीशी अशी स्टिक होती, तर त्याच्यावर माकडांनी उडी मारलेली आणि ते पूर्णपणे तुटलेलं. तर त्याला आम्ही व्यवस्थित सपोर्ट देऊन आधार देऊन आता बघा 10 वर्षानंतर केवढं मोठं झालं. खूप मोठं झालं. आता फुलं पण पडतात ऑगस्ट महिन्यात वगैरे. हा हा. त्याच्या फांद्या खूप इंटरेस्टिंग आहेत, म्हणजे असं सरळसोट वाढलंय आणि मग त्याचा असा पसारा फांद्यांचा असा दिसतोय. आणि कृष्णाचं झाड म्हटलं आता. हो. कृष्ण याच्या ज्या झाडाखाली मुरली वाजवायचा, श्री वाजवायचा. श्रीकृष्णाचा आवडीचं झाड. आणि मी असं ऐकलं या बाबतीतलं की म्हणजे ढगांचा गडगडाट झाला ना की ते फुलायला चालू होतं कदंबाचं. अशी म्हणजे गोष्ट आहे. या कदंब झाडाचा कादंबरी शब्दाशी संबंध आहे असं म्हणतात. याची गोष्ट माहिती असेल तर नक्की सांगा. आम्ही ही टेकडी अशी चढत होतो आणि इथे खूप सारी आंब्याची झाडं आहेत, वडाचं झाड आहे आणि इथे पक्ष्यांच्या खूप ॲक्टिव्हिटीज दिसत आहेत. कोतवाल आहे आणि एक हिरव्या रंगाचा पोपट आम्हाला इथे दिसला. मे बी तो पिचू पोपट आहे, पण सुंदर आहे. आता रिसेंटली आम्ही सोलारला शिफ्ट झालोय, काळाची गरज ओळखून. आणि आपल्याकडे जी सौर ऊर्जा एवढी अवेलेबल आहे त्याचा वापर करावा या दृष्टीने आम्ही सोलारला शिफ्ट झालो. हे सोलार पॅनल्स म्हणजे आता अख्ख्या म्हणजे ज्या कॉटेजेस आहेत त्याच्या सगळ्या लाईट आणि ओव्हरऑल सगळं यावरतीच चालणार. ऑलमोस्ट 80 to 90% तरी सोलारवर अवलंबून. ग्रेट. मी आता मस्तपैकी कोळागरात फिरून आले, टेकडीवरती जाऊन आले आंब्याच्या बागेत. तर तुम्हाला वाटलं असेल की हा स्टे कुठेतरी दुर्गम भागात असेल किंवा आडवाटेला असेल, तर तसं नाही आहे. रोडपासून खूप जवळ आहे. परोळे बाजारकडे जायचा रस्ता आहे, तिथून हा स्टे अगदीच जवळ आहे. पण इथे रहदारीचा त्रास होत नाही, म्हणजे गर्दी गजबजाट गोंगट असं काहीच नाही आहे. आणि मला असं वाटतं की इथे सगळ्या वयोगटातली माणसं येऊन एन्जॉय करू शकतात, कारण इथे फिरणं, एक्सप्लोअर करणं, व्हाळात उतरणं अगदी सोपं आहे. तर आता मी जाणार आहे पॉटरी शिकायला. इथून 6-7 किलोमीटर अंतरावरती एका कुंभारांकडे जाणार आहोत आम्ही. मी आता आहे पाटमधील कुंभारवाड्यामध्ये आणि इथे बबन काकांच्या घरी मी आली आहे आणि ते मला मातीची भांडी कशी बनतात ते दाखवत आहेत आणि मी सुद्धा थोडासा शिकते तुमच्याकडून. हे आता मी याचं माती हे केलं ना, याला आकार द्या तुम्ही, कोणतं पाहिजे भांडं ते. हळू दाबायचं, जोरात नाही. एवढं पातळ असते ना. हां. बबन काकांकडे अजूनही पारंपरिक चाक आहे, जे बांबू, लाकूड आणि माती लिंपून तयार केलंय. या चाकाला वीज लागत नाही, हाताने फिरवूनच अशी गती दिली जाते. हो. छोटीशी वाटी तयार केली आहे मी. खूप म्हणजे नाजूक गोष्ट आहे ते, म्हणजे आपला थोडासा जरी हात जोरात दाबला गेला तरी त्याचा शेप बिघडू शकतो सगळा. हे चाक आणि त्यावर मडकी घडवणारे कुंभार फक्त पुस्तकात पाहिले होते. आता प्रत्यक्षात हे पाहायला मिळतंय आणि स्वतःच्या हाताने मातीला आकार द्यायला मिळतो, ही गोष्ट खूप आनंदाची होती. काकांचे मातीच्या गोळ्यावर चालणारे हात कसब आणि सातत्यानं काम केल्यामुळे आलेला सराईतपणा दाखवत होते. या सराईतपणातून मातीचं भांडं आकार घेत होतं आणि ते बघणं म्हणजे एक जादू बघितल्यासारखं होतं. मी या भांड्याला थोडासा असा वेगळा आकार द्यायचा प्रयत्न केला. मला म्हणजे ती गोष्ट कळाली की आपल्या हाताच्या मोशनवरती आणि त्याच्या स्पर्शावरती खूप गोष्टी डिपेंड आहेत शेपच्या, नाही काका? 1 2 3 4 5 6 भांडी मी बनवण्याचा प्रयत्न केला. काहींचे शेप चुकले, काही छान काकांच्यामुळे ती छान तयार झाली, छान शेपमध्ये.
हे चाकसुद्धा पारंपरिक पद्धतीचंच आहे. म्हणजे इथे जे आरे दिसतात तर ते बांबूचे आहेत आणि मधला जो भाग आहे तो दगडाचा असतो आणि हा जो भाग आहे तो सगळा असा मातीने लिंपून काढला आहे. आणि वाटेल हे सहज उचलू शकेन तर नाही, जड आहे हे खूप. हा दगड आहे आणि हे लाकूडच आहे. लाकूड आणि हे बांबूचं असतं आणि हे बांबूच आहे. अच्छा, बांबूचं ते गोल तयार केलं आणि मग मातीनं लिंपलं. ते मातीची भांडी तयार करणं किंवा मातीपासून वस्तू तयार करणं कुठलीही असो ती एक कला आहे आणि ती का समजली जाते कला हे मला आत्ता कळालं. तर हा एक्सपिरियन्स घेऊन मी आता चालली आहे परत स्टेकडे. आम्ही परत स्टेकडे जात होतो पण वाटेत आम्हाला गणपतीची शाळा दिसली जिथे गणपती तयार करतायत आता. गणेशोत्सव तोंडावर आलाय त्यामुळे मूर्ती बनवण्याचं काम जोरदार सुरू होतं. इथली खासियत म्हणजे फक्त मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करतात. काका सांगत होते गावकरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेतच नाहीत. मातीच्या मूर्ती कशा पाण्यात लगेच विरघळतात. ठेवला गणपती ना 2 तासात विसर्जन जाणार. तर बघा तिथे बघा माती आहे ते विरघळून. आणि ते प्लॅस्टरचे ना महिना 2 महिने तसेच राहतात. प्रदूषित होतंय ना सगळं. इकडे काका गणपतीची ही पावलं जोडून मूर्ती पूर्णत्वाला नेत होते. कोकणात अजूनही मोठ्या आकाराचे पण मातीचे गणपती पूजले जातात हे पाहून खूप बरं वाटलं. इकडे असा मस्त पाऊस सुरू झालाय आणि इकडे हे आमचं जेवण आहे, दुपारचं जेवण. तर यात आहे चपाती, इकडे सोळे आहेत फ्राय केलेले, हे डाळ आहे, यामध्ये कोळंबीची कढी आहे, सोलकढी, कोशिंबीर, वांग बटाट्याची भाजी, गवारीची भाजी आणि फ्राय केलेली भेंडी. आणि या बाजूचं राहिलंच भात आणि या डाळ आहे. आणि इकडे हा गोड पदार्थ आहे, केळ आहे, भरलं केळ म्हणतात. मी पहिल्यांदाच चाखणार आहे हा आज. तर सगळ्यात आधी मी हा सोळा खाऊन बघते. सोळा हा एक ॲक्च्युली मासा आहे. सोळा हा एक ॲक्च्युली मासा आहे जो खास करून खाडीमध्ये मिळतो, बॅकवॉटर्समध्ये सापडतो. तर असं मस्त आहे, असा मऊ आहे आतून तो. या माशाची गंमत सांगते. ज्यावेळेस खातो त्याच्या 1-2 सेकंदानंतर त्याची अशी चव लागते आणि असा गोडसर आहे तो चवीला, मस्त आहे. तर हे आहे भरलं केळ. हा गोड पदार्थ आहे आणि मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. हा केळाची चव तर आहेच, शिवाय खोबरा आहे, गूळ आहे. आमच्याकडे ना केळाचं धिरडं करतात, म्हणजे केळ, गूळ, दूध आणि काय असतं, वेलची थोडीशी असते आणि गव्हाचं पीठ असतं त्यात. तर ते घालून असं धिरडं केलं जातं आंबोळीसारखं. आपण इंग्लिशमध्ये पॅनकेक्स म्हणतो त्याला. तर तशी चव लागते ह्याची. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि मी चालली आहे इथल्या सड्यावरती. वाटेत जाताना इथल्या ओनरनी फूड फॉरेस्ट तयार केलं आहे, ते सुद्धा मी बघणार आहे. आम्ही आता सड्यावरती आलो आहोत आणि सड्याचा काही भाग खडकाळ असतो तर काही भाग शेतीयोग्यसुद्धा असतो. तर अशा भागात शेती केली जाते. तर इकडे प्रथमेश दादा आणि त्यांचे बाबा आम्हाला घेऊन आलेत. इकडे भात शेती दिसतीये मला. तर हा सगळा तो शेतीचा भाग आहे. तिकडे लांबवरती भात शेती दिसतीये आणि इकडे हे लाल माठ आलेला दिसतोय मला. या बाजूला उतारावर पुष्कळ झाड आहेत. या झाडांविषयी काका भरभरून बोलत होते. तर इथे ही जागा आहे, ही सगळी जागा आम्ही याला हे म्हणतो की खडकाळ जागा आहे. ही शेतीसाठी तेवढीशी पूरक जागा नाही.
त्यामुळे मग आम्ही इथे काय आता केलं की इथे ही सगळी तुम्हाला झाडं दिसत आहेत, काजूचं दिसतंय, हा लोकल व्हरायटी आहे काजूची, म्हणजे गावठी ज्याला आपण म्हणतो एकदम गावठी, की ही झाडं तुम्हाला म्हणजे एका ठिकाणी मी संस्कृत श्लोक वाचला होता, म्हणजे एका एन्व्हायरमेंटलिस्टने एक लेख लिहिला होता, त्याच्यात त्या संस्कृत श्लोकाचं त्याने उद्धृत केलं होतं. त्याचा अर्थ असा होता की जो मनुष्य आपल्या जागेमध्ये वडाची झाडं, पिंपळाची झाडं, उंबराची झाडं, बेल ही झाडं जर 1, 2, 2, 4, 4 जर लावेल तर त्याला स्वर्गप्राप्ती होते असं त्याने लिहिलं. पण इथे स्वर्गप्राप्ती म्हणजे त्यांना काय विपरीत होतं, आपलं स्वर्ग म्हणजे डायरेक्ट लिफ्ट मिळणार आणि स्वर्गात जाणार असं वाटतं कुठे ते चांगल्या ठिकाणी. तर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण असं दिलं होतं की पाण्याची जी जमिनीतली धारण शक्ती आहे, पाणी जमीन टिकवून ठेवणार, हवा शुद्ध मिळणार, मग ह्या 2 गोष्टी झाल्या, पाणी झालं, हवा झाली आणि चांगलं हे जमीन एकदा सुपीक झाली की फुलं सगळं मिळणार, म्हणजे जमीन फर्टाईल होणार आणि त्याच्यामुळे तो स्वर्ग तयार. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न, ह्या 3 गोष्टी झाल्या तर अजून स्वर्ग काय असतो. काकानी मला हे पान चुरून दिलं आणि याचा गंध सांगते कसला आहे. तिरफळाचं आहे आणि हे ते झाड आहे आणि इथून त्याच्या जवळून काटे कसे आहेत ते दिसतात. माझे बाबा सांगतात की त्याचे ठसे बनवायचे पूर्वी. मग ठसे म्हणजे जे स्टॅम्प्स असतात ना, पूर्वीच्या काळात त्याचं ते कापून त्याच्यावर कोरायचे म्हणे काहीतरी आणि त्याचं हे मारायचे सील करण्यासाठी, एखादं डॉक्युमेंट वगैरे त्याचा उपयोग व्हायचा. हे झाड दिसतंय ना, चिंचेसारखी पानं दिसतात, आवळ्यासारखी पानं दिसत आहेत. ते झाड आपण जो पानामध्ये चुना आणि कात असतो ना त्याच्यामुळे लाल तोंड होतं, त्याचं झाड आहे काताचं. इथे काही रानभाज्याही उगवल्या होत्या. हे आहे शेवर आणि हा आहे टाकळा, यांची भाजी करतात. आणि ही औषधी वनस्पती आहे सर्पगंधा. हिचा वापर रक्तदाब कमी करण्यासाठी केला जातो म्हणतात. इथे फिरताना मला खूप छान माहिती मिळाली झाडांची. वेगवेगळी झाडं बघता आली, खास करून गावठी झाडं बघता आली आणि इथे असा मस्त वेळ गेला सड्यावरती. हवाही छान सुटली आहे. तर आता थोडा वेळ इथे आम्ही रेंगाळू आणि पुन्हा स्टेकडे जाऊ. माचलीतला अनुभव अगदी मंत्रमुग्ध करणारा होता, निसर्गाशी जोडणारा होता. माचलीचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. मागिनाचेही डिटेल्स खाली आहेतच, नक्की चेक करा. भेटू आपण पुढच्या भटकंतीत. बाय.